So good morning, student. आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक डिस्कस करत होतो. त्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स, कोऑर्डिनेशन स्पेअर, कोऑर्डिनेशन नंबर डिस्कस केल्या. त्याच्यानंतर व्हॅरनस थेरी, कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत जी थेरी मांडली व्हॅरनसने, ती थेरी आपण डिस्कस केली. परंतु त्या व्हॅरनस थेरीच्या लिमिटेशन्स होतात. So what are the limitations of Werners theory? काही त्रुटी होत्या. फर्स्ट लिमिटेशन Werners theoryचं की ट्रान्झिशन एलिमेंट्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतात. दिस कॅनॉट बी एक्सप्लेन बाय Werners. जे ट्रान्झिशन एलिमेंट्स का, कारण कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर आपण बघितले त्यामध्ये कोबाल्ट, निकेल, आयर्न, कॉपर यांचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जास्तीत जास्त फॉर्म होतात. मग ट्रान्झिशन मेटलचेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म का होतात, हे इतर मेटलचे का फॉर्म होत नाही, हे वॅर्नर्सला सांगता नाही आलं. वॅर्नरचं लिमिटेशन्स होतं. सेकंड लिमिटेशन, कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या काही प्रॉपर्टीज, उदाहरणार्थ कोऑर्डिनेशन कंपाऊंडला कलर का असतो, बरेचसे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कलर आहे, किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑप्टिकल प्रॉपर्टी दाखवतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. हे जे काही प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज वॅर्नर्सला एक्सप्लेन करता नाही आले. हे दुसरं लिमिटेशन. तिसरं लिमिटेशन्स म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी आहे, थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी आणि कायनेटिक स्टॅबिलिटी कॅनॉट बी एक्सप्लेन बाय वॅर्नर्स. So these are the limitations of Werners theory. आणि म्हणून पुढची जी थेरी मांडली गेली कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत, त्याला आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरी, व्हीबीटी थेरी असं म्हणतो. पुढे आहेच. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. मी तुम्हाला सांगितलं, आपण डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड याच्यातला फरक जो आहे तो बघितला. डबल सॉल्टचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं, आयनायझेशन होतं वॉटरमध्ये, आणि त्याचे सिंपल आयन्स तयार होतात आणि ते आयन्स त्यांचे पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतात. परंतु कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो आहे तो वॉटरमध्ये डिसोसिएट होतो, कमी प्रमाणामध्ये होतो, आणि डिसोसिएशन झाल्यानंतर जो कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्या कोऑर्डिनेशन स्पेअरला म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटला चार्ज येतो, आणि त्या चार्जवरून कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं क्लासिफिकेशन होतं त्या ठिकाणी. पहा, आता सुरुवातीला पहिले जे क्लासिफिकेशन दिलेले ते लिगॅंडच्या बेसिसवर दिलेले आहे. त्यांनी सांगितलं, पहा, द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आर क्लासिफाइड अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ लिगॅंड अँड साइन ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन. त्या कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज काय येतो, कोऑर्डिनेशन स्पेअरवर चार्ज कुठला येतो, त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन होतं. आणि लिगॅंड्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल आहे त्याला कशा प्रकारचे लिगॅंड्स अटॅच आहेत त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन होतं. म्हणून पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ लिगॅंड्स. लिगॅंड सारखे आहेत का लिगॅंड वेगळे आहेत? लिगॅंड जर सारखे असतील तर त्या कॉम्प्लेक्सला म्हणला जातो होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. पहिला जो टाइप दिलेला आहे लिगॅंड वरून तो जो दिलेला आहे तो दिलाय होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस. सो व्हॉट are homolaptic complexes? The complexes which have only one type of ligand, एकच प्रकारचा लिगॅंड आहे त्याला होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स असं म्हणतात. उदाहरणार्थ कॉम्प्लेक्स दिलेला आहे कोबाल्ट, पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलेले कोबाल्ट आणि 6 अमोनिया. मग 6 अमोनिया जे आहे ते 6 लिगॅंड एक सारखेच आहे, एकाच प्रकारचे आहे, म्हणून या कॉम्प्लेक्सला होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स असं म्हणलं जातं. दुसरा जो टाइप आहे तो आहे हेट्रोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस. हेट्रोचा अर्थ होतो दोन वेगवेगळे. जर एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन टाइपचे लिगॅंड्स असतील तर त्या लिगॅंडला हेट्रोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस असं म्हणलं जातं. सो देर आर 2 टाइप्स ऑफ लिगॅंड्स, वेगवेगळे. आता उदाहरण जर आपण बघितलं तर 4 अमोनिया आणि 2 क्लोराईड आयन आहे, म्हणून हा जो प्रकार झाला तो हेट्रोलॅप्टिक झाला, बिकॉज इट इज सराउंडेड बाय मोर दॅन वन टाइप ऑफ लिगॅंड.
तर त्याला म्हणलं जातं हेट्रोलॅक्टिक कॉम्प्लेक्सेस. हा झाला पहिलं क्लासिफिकेशन कॉम्प्लेक्सेसचं ऑन द बेसिस ऑफ लिगॅंड. लिगॅंड कशा प्रकारचे आहे, सारखे आहे का वेगळे आहे. सारखे जर असेल तर होमोलॅक्टिक, वेगळे जर असतील तर त्याला आपण हेट्रोलॅक्टिक कॉम्प्लेक्सेस असं म्हणतो. त्यानंतर पुढचं जे क्लासिफिकेशन आहे महत्वाचं ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्लेक्सवर चार्ज कधी येतो, ज्यावेळेस तो डिसोसिएट होतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिसोसिएट होतो, आणि जो कॉम्प्लेक्स आयन आहे किंवा कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्या स्पियरवर चार्ज कशा पद्धतीने येतो त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन होतं. पहिलं जे आहे ते म्हणजे कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस, तर कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय की कोऑर्डिनेशन स्पेअर जो आहे त्या कोऑर्डिनेशन स्पेअरवर जर पॉझिटिव्ह चार्ज जर आला, तर पॉझिटिव्ह चार्ज जर आला तर त्या कॉम्प्लेक्सला कॅटॉनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतात. अ पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पेअर or coordination compound having a positively charged coordination sphere is called cationic sphere. For example, ZnNH3 whole 4 चार्ज जो आहे तो 2+ आहे, किंवा कोबाल्ट CO NH3 whole 5 Cl आणि बाहेर SO4 आहे, हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये डायरेक्ट पॉझिटिव्ह चार्ज दिसतो परंतु दुसऱ्या याच्यामध्ये चार्ज दिसत नाही. पण जर आपण त्याचं डिसोसिएशन जर केलं, डिसोसिएशन केल्यानंतर मग त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून त्याला कॅटॉनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतात. सो व्हॉट इज कॅटॉनिक कॉम्प्लेक्स? जर कोऑर्डिनेशन डिसोसिएशन नंतर जर कोऑर्डिनेशन स्पेअरवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस असं म्हणलं जातं. त्यानंतर पुढं आता एक या ठिकाणी असे आपल्याला कॅटॉनिक कॉम्प्लेक्स कधी फॉर्म होईल हे पण आपल्याला एक लक्षात ठेवता येईल की जर बाहेरची जी स्पेसिस आहे, म्हणजे वॅर्नरच्या नुसार जर प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेसिसच्या बाहेरची जर व्हॅलन्सी निगेटिव्ह असेल, निगेटिव्हली चार्ज ऍनायन असेल, तर तो कॉम्प्लेक्स कॅटॉनिक होतो. या ठिकाणी पहा SO4 आहे, म्हणजे SO4-2 ऍनोनिक स्पेसिस आहे आणि त्यामुळं त्याच्यावर हा जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे साहजिकच आहे, कोऑर्डिनेशन स्पेअरवर पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि सल्फेट आयनवर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे ओळखायचा कसा कॅटॉनिक, तर बाहेर जो आयन असतो तो निगेटिव्हली चार्ज असेल, मग तो सल्फेट असेल, क्लोराईड असेल, ब्रोमाइड असेल, फ्लोराईड असेल, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढची जी आहे त्याला आयोनिक स्पेअर कॉम्प्लेक्सेस असं म्हटलं जातं. मग आता आयोनिक स्पेअर कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय की डिसोसिएशन झाल्यानंतर जर कोऑर्डिनेशन स्पेअरवर किंवा कंपाऊंडवर जर निगेटिव्ह चार्ज आला तर त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला आयोनिक कॉम्प्लेक्सेस असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ आता या ठिकाणी उदाहरण दिलेले पुस्तकामध्ये NiCN4 होल 4-2 चार्ज आणि K3Fe6 CN6. मग यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला -2 चार्ज हा दिसतो, परंतु दुसऱ्या याच्यामध्ये दिसत नाही. परंतु तर त्या कॉम्प्लेक्सचं जर आपण डिसोसिएशन केलं तर बाहेर पॉझिटिव्हली चार्ज कॅटॅयन पहा. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅटॅनिक कॉम्प्लेक्सेस ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस बाहेरची जी स्पेसिस असते ती निगेटिव्हली चार्ज असते, आणि ज्यावेळेस आयोनिक कॉम्प्लेक्स आयन तयार होत असतो त्यावेळेस बाहेरची जी स्पेसिस असते ती पॉझिटिव्हली चार्ज कॅटॅयन असते. इथं पोटॅशियम आहे. हा जर कॉम्प्लेक्स आपण वॉटरमध्ये डिसोसिएट जर केला तर तर हा जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे याच्यावर पोटॅशियमवर साहजिक पॉझिटिव्ह चार्ज येतो, या कोऑर्डिनेशन स्पेअरवर जो चार्ज येतो तो निगेटिव्ह येतो आणि म्हणून याला आयोनिक कॉम्प्लेक्स असं म्हणलं जातं. कॅटॅनिक आणि आयोनिक ओळखण्यासाठी जो कॉम्प्लेक्स दिलेला आहे त्या बाहेरची स्पेसिस आपण बघायची. त्या बाहेर जर कॅटॅयन असेल तर जो कॉम्प्लेक्स आयन तयार होणार तो निगेटिव्ह येईल. बाहेर जर निगेटिव्हली चार्ज ऍनायन असतील तर जो कॉम्प्लेक्स कॅटॅनिक होणार. तर अशा पद्धतीने हे कॉम्प्लेक्स तयार होतात, त्यांना आयोनिक कॉम्प्लेक्स, कॅटॅनिक कॉम्प्लेक्स असं.
त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रलचा अर्थ असा होतो की त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, कॅटायनिक नाही, तो ॲनायनिक नाही, तर न्यूट्रल आहे. डज नॉट बिअर एनी चार्ज असा जो कॉम्प्लेक्स आहे त्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस असं म्हणतात. मग एक्झाम्पल दिलेले प्लॅटिनम NH3 होल ट्वाइस आणि Cl2 निकेल होल 4 हा जो आहे निकेल, तर टेट्रा कार्बोनिल हा जो कॉम्प्लेक्स आहे हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. आणि जनरली न्यूट्रल कॉम्प्लेक्सला जर आपण बघितले तर त्यामध्ये न्यूट्रल लिगँड असतात. उदाहरणार्थ कार्बोनिल हा जो आहे, हा जो लिगँड आहे तो न्यूट्रल लिगँड आहे. म्हणून हा जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे हा कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सला न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस असं म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर जो मेटलचा असतो तो नेहमी 0 असतो, नेहमी 0 असतो. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा बघू आपण. तर कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे 2 बेसिसवर. पहिलं ऑन द बेसिस ऑफ लिगँड, लिगँड सारखे असतील तर होमोलॅप्टिक, लिगँड वेगळे असतील तर हेट्रोलॅप्टिक. त्यानंतर दुसरं जे क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स, त्या कॉम्प्लेक्सवर चार्ज कुठला आहे. कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज आला, कॅटॅनिक कॉम्प्लेक्स त्याला असं म्हणतात. निगेटिव्ह आला तर ॲनायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आणि जर कुठल्याही प्रकारचा जर चार्ज नसेल तर त्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्स असं म्हणलं जातं. आता पहा, ठीक आहे, आपण एक या ठिकाणी आहे की क्लासिफाय द कॉम्प्लेक्सेस ॲज अ कॅटॅनिक, ॲनायनिक ऑर न्यूट्रल. आता पहिले एक्झाम्पल Na4 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे Fe होल 6Cl. मग आता बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर काय आलेलं आहे, कॅटायन आलेलं आहे. तर याचं जर डिसोसिएशन केलं तर हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणून हा जो कॉम्प्लेक्स आहे हा झाला ॲनायनिक कॉम्प्लेक्स. कारण FeCN6 वर निगेटिव्ह चार्ज येईल, बाहेर Na+ आहे म्हणून हा निगेटिव्ह झाला, हा झाला ॲनायनिक कॉम्प्लेक्स. कोबाल्ट NH3 होल 6Cl2 हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. त्याच्यानंतर हा जो आहे ऑक्झॅलेटो हा याच्यावर चार्ज दिसतोय -3 म्हणजे हा ॲनायनिक झाला. हा झाला न्यूट्रल, कारण En2 जो आहे हा न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस आहे. CrCO6 होल 6 कार्बन न्यूट्रल लिगँड आहे म्हणून हा पण कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी न्यूट्रल झाला. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्सचे टाईप पडतात. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे टॉपिकचा की ज्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात कॉम्पिटिटिव्हला, तो म्हणजे IUPAC नॉमिनिक्लेचर. मग आता IUPAC नॉमिनिक्लेचर जसं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमिनिक्लेचर्स आहे त्याच पद्धतीने कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे नॉमिनिक्लेचर्स आहे, त्याचे IUPAC नेम्स आहे. नेम्स फॉर नेमिंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असं म्हणलेलं आहे. तर आता सुरुवातीला त्यांनी डायरेक्ट रूल्स दिलेले, परंतु आपण या ठिकाणी IUPAC साठी जे नियम्स आहेत ते लिगँडसाठी नियम्स काय आहे, मेटलसाठी काय नियम्स आहे ते अगोदर बघू आणि मग आपण त्याचे रूल्स येईल ते रूल्स त्या ठिकाणी डिस्कस करू. आता पहिला जो रूल्स आहे पहिला रूल्स आपण लिगँडच्या बाबतीत काय रूल्स सांगितलेले आहेत ते बघू. तर त्यांनी काय सांगितलंय की जर तुमचे लिगँड निगेटिव्हली चार्ज असेल म्हणजे ॲनायनिक लिगँड असेल तर त्या लिगँडचा ई जो आहे रिप्लेस करायचा आहे ओन. आता आपण पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे, हा जर चार्ट आपण बघितला तर पहा आता ॲनायनिक लिगँड ब्रोमाइड. तर IUPAC नेमीमध्ये काय करायचं, आपल्याला ब्रोमाइड नाव घ्यायचं नाही तर ब्रोमाइडचा ई काढून ओ जोडायचा म्हणजे ब्रोमो. क्लोराईडचा क्लोरो होईल, फ्लोराईडचा फ्लोरो होईल, आयोडाईडचा आयोडो होईल. तर अशा पद्धतीने जेवढे काही ॲनायनिक लिगँड्स आहे त्या ॲनायनिक लिगँडचा काय ड्रॉप करायचा आहे, ई ड्रॉप करून ओ घ्यायचा आहे. कार्बोनेट कार्बोनॅटो, हायड्रॉक्साईड हायड्रॉक्सो. हा पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा लिगँडच्या बाबतीत निगेटिव्ह चार्जसाठी. जेवढे निगेटिव्ह चार्ज लिगँड्स आहे, जेवढे ॲनायनिक लिगँड्स आहे त्या लिगँडचा ई रिप्लेस करायचा आहे ओ ने. दुसरा जो रूल आहे तो न्यूट्रल लिगँडसाठी.
हा पाहत इथे न्यूट्रल लिगॅंड साठी दिलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. न्यूट्रल लिगॅंड कुठले कुठले ते आपल्या इथं लक्षात येईल. वॉटर आहे, त्याच्यानंतर वॉटर, अमोनिया. हा पाहता न्यूट्रल लिगॅंडच्या बाबतीत काय नियम सांगितलाय. तर अमोनियाला जर असेल न्यूट्रल लिगॅंड तर आयुपीएसी नेम होतं अमाइन. लक्षात ठेवा, AMM स्पेलिंग मध्ये AMM आलं पाहिजे. नोट द स्पेलिंग त्यांनी इथं प्रामुख्याने नोंद करून सांगितलेलं आहे की अमाइन AMIN घ्यायचं, AMM घ्यायचं. न्यूट्रल लिगॅंड अमोनिया असेल तर आयुपीसी नेम त्याचं अमाइन होतो. वॉटर असेल H2O वॉटर असेल न्यूट्रल लिगॅंड आहे तर वॉटरचं जे नेम होतं ते होतं ॲक्वा. ॲक्वा शब्द आहे. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड न्यूट्रल लिगॅंड त्याला कार्बोनिल म्हणतात. इथिलीन डायमाइन न्यूट्रल लिगॅंड आहे त्याला इथिलीन डायमाइन असं आयुपीएसी नेम आहे. तर अशा पद्धतीने हा झाला दुसरा नियम न्यूट्रल लिगॅंडच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा जो लिगॅंड आहे, रूल आहे, तो पुस्तकात नाहीये परंतु आपण लक्षात ठेवायचं की ॲम्बिडेंट लिगॅंड. आपण टाईप बघितलेला ॲम्बिडेंट लिगॅंड मध्ये. ॲम्बिडेंट लिगॅंड मध्ये काय होतं की दोन प्रकार, दोन डोनर ॲटम असतात परंतु बॉन्डिंग एकाच बाजूने होऊ शकते. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर NO2 हा नायट्राइट हा ॲम्बिडेंट लिगॅंड आहे. जर नायट्रोजनकडून बॉन्डिंग झाली तर त्याला आपण नायट्रो म्हणतो. ऑक्सिजनकडून जर बॉन्डिंग झाली तर त्याला आपण नायट्रायटो म्हणतो. हा एक नियम आपण ॲम्बिडेंट लिगॅंडच्या बाबतीत लक्षात ठेवायचा की बॉन्डिंग कुठल्या ॲटमकडून झालेली आहे. NO2 मध्ये जर नायट्रोजनकडून जर झाली तर त्याला नायट्रो, ऑक्सिजन कडून जर बॉन्डिंग झाली तर तो नायट्रायटो. त्याच पद्धतीने थायोसायनेट हा सुद्धा ॲम्बिडेंट लिगॅंड आहे. मग सल्फरकडून जर बॉन्डिंग झाली तर त्याला थायोसायनॅटो असं म्हणतात. आणि जर नायट्रोजनकडून जर बॉन्डिंग झाली तर त्याला थायोसायनॅटो असं म्हणतात. हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे की ॲम्बिडेंटच्या बाबतीत ज्या ॲटमकडून लिगॅंड बॉन्डिंग होईल त्या ॲटमनुसार आपल्याला नाव द्यायचं आहे. उदाहरणार्थ Cl कार्बन कोण जर झाली आपण सायनो म्हणतो आणि जर नायट्रोजन कोण जर झाली तर त्याला आपण आयसोसायनो म्हणतो. असे 3 नियम जे आहे हे लिगॅंडच्या बाबतीत आहे. एक निगेटिव्ह लिगॅंड साठी त्यांच्यातला ई काढायचा आहे, ओ रिप्लेस करायचा आहे. दुसरा जो आहे तो न्यूट्रल लिगॅंड, त्यांचे नाव फिक्स आहे. वॉटर साठी ॲक्वा, अमोनियासाठी अमाइन, अमाइनच्या स्पेलिंग मध्ये MM, कार्बोनिल, कार्बन मोनॉक्साईड साठी कार्बोनिल, इथिलीन डायमाइन साठी इथिलीन डायमाइन. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे ॲम्बिडेंट लिगॅंड साठी ज्या ॲटमकडून बॉन्डिंग होईल त्याप्रमाणे त्याचं नाव आयुपीएसी नेम. त्याच्यानंतर मेटलच्या बाबतीत काय नियम आहे आता पहा की मेटल जर कॅटॉनिक कॉम्प्लेक्स मध्ये असेल, आता तुमच्या लक्षात येईल इथं कॅटॉनिक यायला पाहिजे की कॅटॉनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय की ज्या कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला आपण कॅटॉनिक कॉम्प्लेक्स म्हणतो. मग जर कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे तर अशा कॉम्प्लेक्सला म्हणतात कॅटॉनिक कॉम्प्लेक्स. आणि जर तुमचा कॉम्प्लेक्स न्यूट्रल असेल तर मेटलचं कॉमन नेम यूज करायचं. काय करायचं, मेटलचं कॉमन नेम या ठिकाणी यूज करायचं. उदाहरणार्थ आयर्न, गोल्ड, ॲल्युमिनियम, क्रोमियम वगैरे वगैरे अशा पद्धतीने. पुन्हा एकदा सांगतो काय सांगितलंय मेटलच्या बाबतीत जो नियम आहे तो असा आहे की जर कॉम्प्लेक्स तुमचा कॅटॉनिक असेल तर त्या मेटलचं कॅटॉनिक असेल किंवा न्यूट्रल असेल तर त्या मेटलचं नाव तुम्हाला आहे तसंच घ्यायचं आहे. परंतु जर तुमचा कॉम्प्लेक्स ॲनोनिक असेल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्या ठिकाणी थोडा बदल करायचा आहे की मेटलच्या शेवटी तुम्हाला एट शब्द लावायचा आहे. ATE हा शब्द लावायचा आहे. आता उदाहरणार्थ आपण इथं एक्झाम्पल घेऊ. हा NiCN4-2. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे हा निगेटिव्हली चार्ज आहे. मग त्यांनी नियम काय सांगितलाय की मेटलच्या नावाला एट जोडायचा आहे. मग काय होईल नाव जर आपण बघितलं तर पाहिजे निकलेट.
NiCKElAt आलेलं आहे. आणि जर पॉझिटिव्हली जर चार्ज कॉम्प्लेक्स घेतला आपण, कॅटॅनिक कॉम्प्लेक्स जर घेतला, आता हे हा कॅटॅनिक कॉम्प्लेक्स, तर हा जर कॉम्प्लेक्स जर आपण बघितला, कॅटॅनिक कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण बघितलं, तर यामध्ये पहा, आता पहिला कॉपर आहे, कॉपरचं नाव त्याच पद्धतीने कॉपरच झालं. त्याला एट शब्द आला नाही. एट शब्द कधी येतो की ज्यावेळेस तुमचा कॉम्प्लेक्स वर चार्ज कसा आहे, निगेटिव्ह आहे, त्यावेळेस तुम्हाला मेटलला एट हा शब्द लावायचा. कॅटॅनिक किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्सला मेटल नाव आहे तसंच घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट अशी एक लक्षात ठेवायची, दुसरी गोष्ट की जर निगेटिव्हली चार्ज असेल कॉम्प्लेक्स, तर मेटलचं नाव हे तुम्हाला ग्रीक घ्यायचं असतं, ग्रीक नेम घ्यायचं. आपल्याला माहिती आहे की काही मेटलची नावं ग्रीक आहे, उदाहरणार्थ गोल्ड हे त्याचं कॉमन नेम झालं, परंतु ऑरिएट हे त्याचं ग्रीक नेम झालं. मग अशा वेळेस जर निगेटिव्हली चार्ज जर असेल, तर गोल्ड न वापरता आपल्याला ऑरिएट असं त्या ठिकाणी लिहावं लागेल, किंवा आयर्नला Fe आयर्न आपण असं म्हणतो कॉमन. परंतु तो जर निगेटिव्हली चार्ज मध्ये असेल तर त्याला फेरेट असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, आता इथं दिसते हेक्झासायनोफेरेट. आयर्नने वापरलं, फेरेट वापरलं. फेरेट का? कारण त्याचं ते IUPAC ग्रीक नेम आहे फेरेट, आणि म्हणून FeCN6 म्हणून हेक्झा आयर्न न म्हणता हेक्झा त्या ठिकाणी फेरेट म्हणलेलं आहे, कारण फेरेट हे त्याचं ग्रीक नेम आहे. हा नियम झाला मेटलच्या बाबतीत. मेटलच्या बाबतीत मी तुम्हाला 3 नियम सांगितले. पहिला जो नियम जो आहे मेटलच्या बाबतीत तो असा आहे की जर कॉम्प्लेक्स कॅटॅनिक असेल किंवा न्यूट्रल असेल, तर मेटलचं नाव जे आहे ते ऍज इट इज त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. कॉपर असेल तर कॉपर, झिंक असेल तर झिंक. परंतु कॉम्प्लेक्सवर जर निगेटिव्हली चार्ज असेल किंवा निगेटिव्हली चार्ज असेल, ऍनायनिक कॉम्प्लेक्स जर असेल, तर मेटलचं नाव तुम्हाला एटने एंड करायचं आहे. कोबाल्टेट या पद्धतीने, अल्युमिनेट या पद्धतीने तुम्हाला एट हा शब्द जोडायचा आहे. आणि जर ग्रीक नेम असेल तर ग्रीक नेम तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे. हा झाला मेटलच्या बाबतीतला नियम. तर अशा पद्धतीने IUPAC नियम्स हे आहे, आणि मग रूल्स बघून आपण त्या कॉम्प्लेक्सचं नेम त्या ठिकाणी IUPAC नेम आपण डिसाईड करू शकतो. तर मी तुम्हाला सुरुवातीला पुस्तकामध्ये डायरेक्ट रूल्स सांगितलेले आहेत, परंतु मी रूल्स सांगितलं तुम्हाला अगोदर. लिगॅंडचे नियम सांगितले, मेटलचे नियम सांगितले. लिगॅंडचे पुन्हा एकदा सांगतो, लिगॅंडचे 3 नियम आहे. निगेटिव्हली चार्ज असेल तर ई काढायचा, O जोडायचा आहे. न्यूट्रल लिगॅंडचे जे नाव आहेत ते नाव द्यायचे, वॉटरला ऍक्वा, अमोनियाला अमाइन या पद्धतीने. ॲम्बिडेंट लिगॅंड असेल तर बॉन्डिंग कुठल्या ऍटम कुणी ते बघायचं, त्यानुसार नाव त्या ठिकाणी द्यायचं. हे झाले 3 नियम लिगॅंडसाठी. मेटलसाठी नियम जे आहेत ते 2 आहेत. पहिला नियम असं सांगतो की जर कॅटॅनिक कॉम्प्लेक्स असेल, न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल, तर मेटलचं नेम ऍज इट इज. परंतु जर कॉम्प्लेक्स तुमचा निगेटिव्ह चार्ज असेल, ॲनायनिक कॉम्प्लेक्स असेल, तर एट हा शब्द जोडायचा आहे. मेटलला एट हा शब्द जोडायचा आहे. आणि जर ग्रीक नेम असेल तर ग्रीक नेम त्या ठिकाणी वापरायचे. आणि मग पुढच्या लेक्चरला आपण त्याचे रूल्स आणि त्याच्यावर जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण लर्न करू.